चर्चमध्ये भरपूर साक्ष होत चाललेले आहेत। जरी हे चर्च आपलं छोटं जरी असलं, परंतु इथं मोठे मोठे आशीर्वाद ओपन होतात, कारण की आपण सर्वजण खूप लोकांची आपल्या चर्चमध्ये साक्ष झाली, खूप लोकांची साक्ष झाली, आणि त्यातलीच एक मोठी साक्ष आहे। मी ज्या कंपनीमध्ये कामाला होतो तिथं एक मला मित्र भेटला, तर मी त्याला प्रभू येशूची सुवार्ता सांगितली, आणि तो एका त्या गाडीवरती ड्रायव्हर म्हणून काम करत होता। तर त्यावेळेस त्याला बोललो की तू पण अशी गाडी घेशील, तर त्याला ते खरं वाटत नव्हतं। तो मला बोलत होता, पास्टर मी कसं काय घेणार, माझी तेवढी ऐकत नाहीये। मी त्याला एकच बोलायचो की जर तू देवावरती विश्वास ठेवशील ना, तर माझा परमेश्वर तुला जी गोष्ट पाहिजे ना त्याच्यापेक्षा उत्तम तो तुला देईल। हालेलुया, हालेलुया। प्रियांनो, ज्यावेळेस त्या भावाचा मला फोन आला, त्याचं एक बँकेचं लोन होतं, ते होत नव्हतं, तर मला त्यांनी फोन केला की पास्टर माझ्यासाठी प्रार्थना करा, कारण माझं एक बँकेचं लोन व्हायचं आहे। तर त्याच्यासाठी जेव्हा प्रार्थना केली ते होत नव्हतं, त्याला बोललो उपवास कर, प्रार्थना कर। आम्ही दोघांनी उपवास केले, प्रार्थना केल्या, आणि त्याच्यानंतर त्याचं एक बँकेचं लोन सक्सेस झालं प्रियांनो। आणि आज त्या भावाने 25 लाखाची 4 व्हीलर गाडी घेतली। हालेलुया, हालेलुया। आज एक ड्रायव्हरचं काम करणारा जर तो चर्चला येतो आणि प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतो, हालेलुया, आणि आज तो भाऊ जर 25 लाखाची इनोवा क्रिस्टा जर गाडी घेऊ शकतो, प्रेज द लॉर्ड, तर इथं बसलेला प्रत्येक व्यक्ती ते घेऊ शकतो। हालेलुया। आज वचनही प्रियांनो असेच काहीतरी आहे, प्रेज द लॉर्ड, हालेलुया। तर मला सांगायचं काय की ज्यांना कुणाला खोटं वाटत, तुम्हाला माहिती आहे हा व्हिडिओ जो आहे तो युट्यूबचे, तर प्रियांनो मला सांगायचं काय, ज्या वेळेस मी सेवेमध्ये उभा राहिलो त्या सेवकाईमध्ये मला खूप प्रॉब्लेम आले, मला लोकांनी नावं ठेवले, इवन मला ते लोक बोलले की हा आमच्या चर्चमधनं गेलाय, हा काय स्वतःला शाना समजायला लागलाय, नाही का। तर मी त्या लोकांना काही बोललो नाही, मी फक्त प्रार्थना करत राहिलो। माझ्याजवळ चर्च नव्हतं, मी कुणाच्या तरी घरात जायचो, प्रार्थना करायचो, पण आज परमेश्वराने काय केलं की जे माझं कष्ट आहे ते बघितलं, है ना। तर लोकांनी मला काय केलं, खूप नावं दिली, नावं ठेवले, मला शिव्या दिल्या की तू धर्म बदलला, तू असं केलं, तू तसं केलं, है ना। तर मी त्या लोकांना काहीच बोललो नाही। मला कोणी म्हणलं याला सैतान चालवतो, याच्यामध्ये सैतान आहे, सैतानाच्या साह्याने भूत काढतो, असं तसं, नाही का। तर मलाच काय, प्रभू येशू ख्रिस्ताला पण ते नावं ठेवले होते की हा बालजबूलच्या साह्याने भूते काढतो, प्रेज द लॉर्ड, हालेलुया। काही लोक म्हणले की या पत्र्याच्या चर्चमध्ये काय ठेवलंय, हा म्हणले पत्र्याच्या चर्चमध्ये काय ठेवलं। मला त्या लोकांना काहीच बोलायचं नाही, आणि तीच लोक इथून पुढे बघणार आहेत की देवाचा आत्मा कशा प्रकारे मला चालवणार आहे, प्रेज द लॉर्ड। कारण माझ्या प्रभूने मला सांगितलं जे तुला नावं ठेवतील त्यांना तू काय कर, आशीर्वाद दे, हालेलुया। काही लोक म्हणले हा इकडे चर्च चालवतो, याला काय येत नाही, हा लय शाना झालेला आहे। तर मला एकच सांगायचंय की जर मला सैतानाने चालवलं असतं किंवा मी जास्त शहाणपणाचे बोल केले असते, तर या चर्चमध्ये पवित्र आत्मा आला नसता, है ना। या चर्चमध्ये दुष्ट आत्म्या ओरडून पळून गेल्या नसत्या, लोकांच्या साक्ष्या आल्या नसत्या। आज एवढी मोठी साक्ष आहे की जो ड्रायव्हरचा काम करत होता ज्या गाडीवरती, त्याच्यापेक्षा त्याला त्या परमेश्वराने काय केलं, तीच तशी गाडी 25 लाखाची गाडी स्वतः त्याने घेतली, आणि तो भाऊ सगळे गौरव प्रभू येशू ख्रिस्ताला देतो। हालेलुया। तर जर या ठिकाणी हे चर्च जर सैतानाने चालवलं असतं तर हे मोठे मोठे चमत्कार झाले नसते। या चर्च मधूनच 1 वर्ष पॅरालिसिस झालेला व्यक्ती सुद्धा चालला, तो व्हिडिओ सुद्धा माझ्याकडे आहे। ज्या स्त्रियांना गर्भ राहत नव्हते त्या स्त्रियांना प्रभू येशू ख्रिस्ताच्या आशीर्वादाने विश्वास ठेवल्यामुळे त्यांना गर्भ राहिले। लोकांनी गाड्या घेतल्या, कुणी 2 व्हीलर घेतल्या, आपल्या समोर साक्षी आहे, 2 व्हीलरच्या साक्षी आहे ना। तर आता 2 व्हीलरच्या 4 व्हीलर सुद्धा लोक घ्यायला लागले, का, कारण मी त्यांच्यासाठी प्रार्थना करतो, मी त्यांच्यासाठी मध्यस्थी करतो, आणि आपला प्रभू येशू ख्रिस्त काय करतो त्याचं उत्तर देतो। हालेलुया, हालेलुया। तर प्रियांनो, ज्यांनी नावं ठेवली, मी त्यांच्यासाठी एकच बोलतो की प्रभू येशू ख्रिस्त तुम्हा सर्वांना आशीर्वादित करो, हालेलुया। कारण मला प्रभूच्या वचनावरती चालायचं आहे, आणि जो वचनावरती चालतो ना देव बाप त्यालाच आशीर्वाद देतो। कारण जे लोक नावं ठेवतात, जे लोक दुसऱ्यांना बोट दाखवतात,
त्यांच्यामध्ये सैतान असतो आणि तो सैतानाचा आत्मा त्यांच्यामधनं चुगली, नावं ठेवणे, घमंडीचे शब्द बोलणे या गोष्टी त्यांच्या मुखात तो काढतो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. म्हणून असल्या लोकांना फक्त आपण काय करायचं, प्रार्थना करायची की प्रभू त्या सर्वांना तू काय कर, आशीर्वाद. कारण माझ्यामध्ये सत्याचा आणि देवाचा, जिवंत देवाचा पवित्र आत्मा आहे. म्हणून मी कुणाला नावं ठेवत नाही आणि जे नावं ठेवतात देव बाप त्यांना आशीर्वाद देतो. हालेलुया, हालेलुया. प्रियांनो, आजच्या वचनाचा जो मेन विषय आहे तो विषय आहे तुमच्या तोंडाळपणाची फळे तुम्ही स्वतःच खावा. काय आहे? तुमच्या तोंडाळपणाची फळं तुम्ही स्वतःच खाणार आहे. हालेलुया. आपण ती वचनामधनं बघूया, याकोबाचं पत्र आपण वचनामधनं बघूया की कशा प्रकारे मनुष्य आपल्यावरती शाप ओढून घेतो, कशा प्रकारे हे जी विश्वासी लोक आहेत हे सैतानाला कशा प्रकारे ते बोलून घेतात आणि आमंत्रण देतात. याकोब 3 त्याचा याकोब 3 अध्याय वचन 8 ते 10. हालेलुया. परंतु मनुष्यापैकी कोणीही जिभेला वंश करावयास समर्थ नाही. हालेलुया. ती शांत राहित असून दुष्ट आहे व प्राणघातक विषाने भरलेली आहे. तिच्या योगे जो प्रभू व पिता त्याची आपण स्तुती करतो आणि देवाच्या प्रतिमेप्रमाणे केलेल्या माणसांना तिच्याच योगे शापही देतो. प्रेज द लॉर्ड. लाईन बसून घे. ध्यान देऊन वचनाकडे लक्ष द्या. बरं झालं सिस्टर पण टाइमावर आल्या. ध्यान देऊन वचनाकडे लक्ष द्या की देवाचं जिवंत, परमेश्वराचं जिवंत वचन काय सांगतं. हे वचन आहे याकोब 3 त्याचं 8वं मी वाचतो. परंतु मला तिकडे सर असं 3 अध्याय वचन 8वं मी वाचतो. परंतु मनुष्यापैकी कोणीही जिभेला वश करण्यास समर्थ नाही. ती शांती रहित असून दृष्ट आहे व प्राणघातक विषाने भरलेली आहे. आता या ठिकाणी वचन सांगतं की जीभ आहे ही शरीरातला एक छोटासा अवयव आहे. प्रेज द लॉर्ड. ही जीभ जी आहे शरीरातला सर्वात छोटासा अवयव आहे, परंतु ही जीभ मोठी मोठी खुशारकी आणि मोठ्या मोठ्या बडाया मारते. वचन या ठिकाणी सांगतं की ह्या जिभेला कुणी वश करण्यास समर्थ नाही. वश करण्यात म्हणजे काय, या जिभेला कुणी थांबवण्यात समर्थ नाही. आपण बघतो ना, ज्यावेळेस मनुष्य रागाच्या भरात बोलतो ना, तो काय म्हणतो, मी रागात होतो म्हणून मी बोलून गेलो, आणि नंतर तो काय करतो, पश्चाताप करतो. हालेलुया. म्हणून होतं काय, बायबलचं वचन बघा किती खरं सांगतं, त्याला वशमध्ये करण्यासाठी कोणी समर्थ आहे का. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज मी या ठिकाणी जर तुम्हाला देवाचे वचनच सांगतो आणि मी जर दुसऱ्याची निंदा जर करत बसलो तर तुम्ही लोक इथं बसणार नाही. तुम्ही म्हणणार पास्टर हा चुकीचा आहे, हा लोकांच्या निंदा करणं आम्हाला शिकवतो, दुसऱ्यांना वाईट बोलणं आम्हाला शिकवतो. हालेलुया. म्हणून प्रियांनो, इथं वचन काय सांगतं की ह्या जिभेला वश करण्यास कोणी समर्थ नाहीये. ती शांती रहित असून दृष्ट आहे व प्राणघातक विषाने भरलेली आहे. आता या जिभेला काय सांगितलं माहितीये, ही प्राणघातक आहे, ही विषारी आहे. ही विषारी कशी असू शकते, ज्या वेळेस आपण एखाद्या व्यक्तीविषयी, भाऊ इथं प्रशांत बसला, मी जर त्याच्याविषयी चुगली केली, त्याच्याविषयी इतके वाईट विचार मी जर त्या बहिणीला सांगितले, त्या बहिणीने परत जर त्याला सांगितले, तर हे विष काय होणार आहे, हे असं पसरलं जाणार आहे, हे कुणाचं तरी घात करणार आहे. हालेलुया. आज आपण पाहतो प्रियांनो, होतं काय की आपण बघतो ह्या की माणूस काय करतो, खून करतो. का करतो, कुठेतरी काहीतरी एक बदला घेतला जातो, तो सैतान त्यांच्या डोक्यामध्ये टाकतो, आणि हा जो व्यक्ती असतो तो काय करतो की याने मला बोललं, याने मला मारलं, आता मी पण त्याला मारणार. म्हणजे हे भांडण सुरू कुठून होतं, फक्त त्या जिभेमुळे. आता मला सांगा, ज्या व्यक्तीला बोलता येत नाही, ज्या व्यक्तीला बोलता येत नाही त्याच्याकडनं पाप होणार आहे का, पाप त्याच्याकडनं होऊ शकतं, पण त्या जिभेने नाही, पण हाताने होऊ शकतं, है ना. प्रेज द लॉर्ड. प्रियांनो, वचन सांगतं जीभ ही तुमच्या पूर्ण शरीराला काय करते, अमंगळ करून टाकते. हालेलुया. जीभ ही काय करते, ही तुमच्या पूर्ण शरीराला अमंगळ करून टाकते. जीभ ही काय करते, ही रान पेटवते. रान काय पेटवते, रान पेटवते. रान म्हणजे काय, ज्या वेळेस एखादा मंत्री पुढारी असतो ना, हे मीडियावाले इतके अलर्ट असतात ना, एक शब्द फक्त पकडतात
आणि ती जीभ काहीतरी बोलून जाते आणि दिवसभर नाही तर आठवडाभर त्या शब्दावरती काय होतं, ती न्यूज चालली जाते. या मंत्र्यांनी तसं बोललं, त्या मंत्र्यांनी तसं बोललं, मग आता आम्ही सांगतो त्यांनी राजीनामाच द्यावा. आपण ऐकतो ना या गोष्टी. का, कशामुळं? फक्त ही जीभ. आणि या फक्त जिभेमुळे काय होते माहितीये, हे श्राप तुमच्यावरती येत आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. प्रियांनो, आपण बघतो वचन सांगतं की तुझ्या तोंडाळपणाचे फळं तू खाशील. आता हे फळं कोणचे माहिती? जर परमेश्वराने आपल्याला 9 फळं दिले, कुठले? आत्मिक फळं. हालेलुया. परमेश्वराने आपल्याला आत्मिक 9 फळं दिले. पण आता एक थोडंसं आपण काय करू, जगिक फळाबद्दल बोलूया. कुठल्या फळाबद्दल? जगिक फळाबद्दल बोलूया. आपण प्रियांनो बघू, एखादं फळ आहे म्हणजे ते कुठलं फळ? ऍपल. ठीक आहे. आज जर लक्ष द्या, आज जर आपण एखादं फळ बघू, ऍपल. ठीक आहे. मी जर तुमच्या पुढे 2 ऍपल घेऊन आलो, ठीक आहे, एक दिसायला सुंदर, खायला सुंदर, म्हणजे मी त्या उत्पत्तीमध्ये जात नाहीये, तर एक सुंदर ऍपल आणलं मी, 100-200 रुपये किलो वाला. त्यातलं एक ऍपल तुम्हाला दिलं, खूप लाल आहे, दिसायला पण सुंदर आहे. आणि एक ऍपल आणलं, ते पूर्णपणे सडलेलं, काळपट झालेलं, त्याच्यामध्ये आळ्या पडलेल्या. मी जर दोन्ही ऍपल, 2 सफरचंद मी तुमच्या समोर ठेवले आणि मी तुम्हाला म्हटलं हे खा, तुम्ही कुठलं घेणार? साहजिक आहे, तुम्ही चांगलंच घेणार, बरोबर ना? मग जर मी तुम्हाला म्हणलं हे सडलेलं, खराब झालेलं, आळ्या पडलेलं ऍपल खा, तुम्ही खाणार आहे का? कुणी सांगू शकतो जर ते घाणेरडे ऍपल खाल्ल्यावर काय होईल? बोलू शकतो कुणी? काय होईल? अरे काय होईल सांगा? घाण ऍपल सडलेलं खाल्लं तर काय होईल? आजारी पडेल. तुमच्या मुखाने काय बोलले तुम्ही? ठीक आहे. मग आता जर आपल्याला समजतं घाणेरडं ऍपल जर खाल्ल्याने आपल्याला आजार होतो, बरोबर? मग तुमच्या तोंडाने मग तुम्ही का म्हणता? तुम्ही तुमच्या तोंडाळपणाने ते घाणेरडं फळ का खाता? मला बीपी झालाय का? मला शुगर झालाय का? मला इकडंच दुखतंय, मला तिथंच दुखतंय, मला असंच होतं, मला तसंच होतं. मग जर घाणेरडं ऍपल तुम्हाला माहिती मला खायचं नाहीये, जर मी ते घाणेरडं ऍपल जर खाल्लं तर मला फूड पॉइझन होऊ शकतो, मला उलट्या होऊ शकतात. मग ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला समजतात, मग आत्मिक जे फळं तुम्हाला दिलेत ते तुम्ही खा ना. हालेलुया. चांगलं ऍपल तुम्हाला जमतं खायला का? बिकॉज ऑफ ते चांगलं आहे, ते शरीराला गुणकारी आहे. पण घाणेरडा ऍपल तुम्ही बघताना म्हणता छे छे मला नाही खायचं, मग तुमच्या तोंडाने तुम्ही घाणेरडं फळ का खाता? मला वाटतंय माझा बीपी हाय होतोय, मला वाटतंय मला हे दुखतं, मला वाटतं मला ते होतंय. म्हणजे होतं काय की शैतानाला तुम्ही काय करताय? तुकडा टाकताय. हालेलुया. कुत्र्याला तुम्ही काय करताय? घास टाकताय. आणि जेव्हा त्या कुत्र्याला तुम्ही घास टाकता ते तुमच्याकडे काय येणार आहे? कसं येणार आहे? चालत पळत येणार. मग तुम्ही शैतानाला भीतीचा जर घास टाकता, अरे बापरे माझं डोकं दुखतंय, म्हणजे मला काय होत तर नाही ना? शैतान म्हणून डोक्याला घाबरतोय, पकड 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 येणार धरला. मग माणूस म्हणतो असं का होतं? आता एक डिस्प्लिनची गोळी खाऊ. जरी डिस्प्लिनची गोळी खाल्ली, आता 2 व्यक्ती, एकाला माहिती माझं डोकं दुखतंय, मला काय करायचंय? डिस्प्लिनची गोळी खायची. तो विश्वासाने खातो, त्याला माहिती एक गोळी खाऊन 2 तास झोपलेली माझं डोकं राहणार आहे. पण डिस्प्लिनची गोळी सुद्धा खाऊन त्या व्यक्तीमध्ये जर भीती असेल, ती गोळी पण काम करणार नाही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रियांनो, सांगायचं काय? आपल्या तोंडाने वाईट फळं खाऊ नका. हालेलुया. प्रभूने काय सांगितलंय की मी तुला भित्रेपणाचा नव्हे तर कशाचा दिलाय आत्मा? जोरात बोला, सामर्थ्याचा. आपल्या शेजारच्याला बोला की प्रभूने तुला सामर्थ्याचा आत्मा दिलेला आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. किती हसत बोलले आहे ना? हालेलुया. काल सिस्टरचे छातीत दुखायला लागले, त्यांची मुलगी म्हणली पास्टर मम्मीचं छातीत दुखतंय. असो, बहीण नवीन आहे, तिला माहिती नाही. पण तिच्या मुलीने काय केलं? मीटिंग चालू असताना ऑनलाईन मधनं मध्येच तिने आवाज दिला, पास्टर मम्मीचं दुखायला लागले. आपण सर्वांनी प्रार्थना केली. कशी केली? विश्वासाने. बोला, कशी केली? विश्वासाने. आणि ती बहीण काय झाली? बरी ना सिस्टर? तुम्ही हात वर करा, बोला देवाला धन्यवाद. हालेलुया. बघा, कारण वचन तुमच्या जीवनात कसं काम करतं? त्या गोळीसारखं. जी डिस्प्लिनची गोळी खातात ना, त्या गोळीसारखं विश्वासाने ते वचन तुम्ही खाल्लं ना,
ते तुमच्या पोटामध्ये जाणार आणि ते काम करणार आहे. कारण प्रार्थना आपण कशी केली की प्रभू तुझं वचन सांगतं, विश्वासाने केलेली प्रार्थना ही दुखणाईतच वाचवील आणि तिचं छातीचं दुखणं त्या वचनाने साफ करून टाकलं. बोलो येशू मसीह की हालेलुया. म्हणजे प्रियांनो, या तोंडाळपणामुळे काय होतंय, अवघड काम होतंय. जर ती बहीण ऑनलाईनच्या माध्यमात नसती आणि दुखायला लागलं असतं, तिला पहिला डॉक्टर आठवला असता. आता काय करू. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. तर प्रियांनो, मला सांगायचं काय, आणि लोक मरणाला खूप घाबरतात. मी मरण का काय, मला काय होतंय का काय, मला मरणाची लय भीती वाटते. मी मरतोय, मी मरते का काय, मी मरतोय का काय. हालेलुया. सैतान म्हणतो, बोलला, बोलली, मरणाला घाबरतोय. तू त्याच्या टीमला गोळा करतो आणि एकच सांगतो, घाबरतोय, आपली टीम घेऊन चला. त्याने आपल्याला तुकडा टाकलाय, तो बोललाय तोंडाने, चला घुसा त्याच्यामध्ये. मरणाला घाबरतोय, तो तुम्हाला मारत नाही. हालेलुया. तो मारत नाही, तुमच्यामध्ये घुसून तो काय करतो, मज्जा घेतो. काय करतो, हालेलुया. तो काय करतो, तुमची मजा घेतो. घाबरतात. मी म्हणणार तर नाही ना, इतके घाबरतात. लागून असं बघितलं ना, अरे सिंह आला, सिंह आला, पण समोरून बघितलं तर कापसाचा सिंह, आणि घाबरून फार हातापायाचं लटलट 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 सिंह आला, आणि समोर बघितलं तर टेडी बियर सिंहाचा, आणि म्हणतात अरे कापसाचा येतात. हालेलुया. आणि मरणाचा घाबरला. मग म्हणलं, घाबरले का तुम्ही. नाही नाही, मी कशाचा घाबरलो. घाबरलेलं काय, मी कशाचा घाबरलो, मी नाही घाबरलो. नाही, फक्त असं वाटलं, हो लांबून बघितलं, खरं आलं का काय. हालेलुया. देवाचं वचन सांगतं, सापाला, विंचवाला मी तुडवण्याचा तुला काय केलाय. हालेलुया. एकदा आमच्या कंपाऊंड मध्ये साप घुसला. काय घुसला, साप घुसला. साप होता एवढा एवढासा, आणि मी तेव्हा वचनामध्ये नव्हतो. एवढा एवढासा साप घुसला. माझी मिसेस म्हणते, अहो सापाला मारा ना, सापाला मारा ना. आणि मी पुढे चालले, नाही नाही नको नको, नाही नाही. आणि मी असं दगड मारते हळू. प्रेज द लॉर्ड. हो, माझ्याकडे तेव्हा वचन नव्हतं. ख्रिस्तामध्ये होतो, पण मला हे माहितीच नव्हतं कि परमेश्वराचं वचन सांगतं, मैंने तुम्हें सांपों और बिच्छुओं को रोंधने का अधिकार दिया है. हालेलुया. सापाला आणि विंचवाला मी तुम्हाला मी तुला अधिकार दिलाय. आणि मी असं मारतोय दगड. आणि माझी मम्मी आली एक रॉड घेऊन, अरे इकडे या, टनाटन त्याला खोटे टाकले. कारण माझ्या मम्मीकडे तेव्हा वचन होतं. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. मी पाणीला घाबरायचो. माझी मिसेस म्हणायची, अहो त्या पाणीला बाहेर काढा ना. ती माझी मिसेस म्हणायची, ती पाल बघा ना कशी बघती. ती पण घाबरायची, मी पण घाबरायचो. हालेलुया. मग मी झाडू घेऊन आणि मग असं करत 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 त्या पाणीला बाहेर काढायचं. पण प्रियांनो, घाबरून होतं काय. प्रेज द लॉर्ड. जो व्यक्ती परमेश्वराचा असतो ना, तो घाबरत नाही. कारण वचन सांगतं, दिवसा सूर्याची आणि रात्री चंद्राची तुला कधीच बाधा होणार नाही. तिकडे अंधार आहे का, मला ते एकट्याला जायचंय, कसं काय जाऊ. बाबा बाबा बाबा, काही खरं नाही, काही खरं नाही. आणि मी तर असं ऐकलंय, तिथं एक जण मेलाय आणि त्याचा हातामध्ये फिरतोय, मला नाही जायचं, मी इकडेच बाहेर राहतो, मी घरी उद्या जाईन सकाळी. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तोंडाळपणाचे कसले, ती दृष्ट आत्मा तिथे बिचारी थांबलेली असते. आणि मग हा व्यक्ती काय होतो, अंधारात नको. मग ती दृष्ट आत्मा आलं, माझं गिराईक घाबरते, टपकून येऊन ती बसतं. कुठे बसतं, मानगुटावरती बसतं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्ही जर असा तुकडा टाकला, प्रेज द लॉर्ड, त्या सैतानाला भीतीचा तुकडा टाकला की तो आला. म्हणजे तुमच्या तोंडाने तुम्ही काय करता, आलं नाही पाहिजे. ते एक नाही, ते 7 जणांना घेऊन. आणि ऑनलाईनच्या माध्यमात आपलं वचन झालं, भाऊ तेजस्वी सुंदर वचन सांगितलं आहे ना, की जेव्हा ते शरीर झाडलेलं आणि शोषोभित झालेलं दिसतं ना, तो अजून 7 दृष्टात्मिक घेऊन आतमध्ये एंटर करतो.
2011ला जेव्हा माझा बाप्तिस्मा झाला, 2011ला जेव्हा माझा बाप्तिस्मा झाला, मी 2च महिने व्यवस्थित चाललो. मी दारू नाही पिली, सिगरेट गुटखापासून लांब राहिलो, पण मला वचन माहिती नव्हते की वचनाच्या माध्यमातून मला देवापर्यंत कसं पोहोचायचं. कारण मला सांगायला शिकवायला कोणीच नव्हतं. मला जर त्यावेळेस हे वचन जर कोणी सांगितले असते, चला बघा होतं काय, प्रभूची योजना असते, सर्व गोष्टी काय प्रभूची इच्छा असते, है ना. पण कुठेतरी काय केलं, मला वचन माहिती नाही, मला प्रार्थना कशी करायची मला ते पण माहिती नव्हती, है ना. पण काय झालं, मी बाप्तिस्मा 2011ला मी माझ्या पत्नीने घेतला, पण मी परत काय झालं, मी पापामध्ये गेलो. मी शिव्या, भांडणं, शाप, चुगल्या, याला त्याला हसायचं, याची त्याची टिंगल करायची नाही का, दारू प्यायचं, सिगरेटी फुकायच्या, लोकांमध्ये बसायच्या, याला त्याला लांबून एकमेकांच्या जे मित्रमंडळी असतात ना, ते एकमेकांना त्यांच्या बापाच्या नावाने आवाज मारायचं, ते कुणी त्यांच्या आईच्या नावाने त्या पोरांना आवाज, म्हणजे इतका घाणेरडापणा चालायचा. मग मी परत काय झालो, त्याच्यामध्ये पडलो. का? माझ्याकडं वचन नव्हतं. हालेलुया. माझ्याकडे काय नव्हतं, वचन नव्हतं. आणि त्या वचनाने मी काय झालो होतो, ज्ञान नसल्यामुळं माझा त्यावेळेस नाश झाला. होशे 4 त्याच्या 6व्या वचनामध्ये देवाचं वचन सांगतं की ज्ञान नसल्याने, परमेश्वर होशेला सांगतो, ज्ञान नसल्याने काय झाले, माझ्या लोकांचा नाश झालेला आहे. आणि ते मला ज्ञान नसल्यामुळं काय झालं, माझाही नाश झाला. मी पुन्हा एकदा बाप्तिस्मा घेऊन सुद्धा काय झालं, त्या खाणीत पडलो, त्या गटरीत पडलो. गटरीत पडलो म्हणजेच काय की मी ते व्यसन करायला लागलो. ते सिगरेटी, दारू, गुटखा, शिर्या, शाप, याच्यामध्ये चुगल्या, चाड्या, याच्यामध्ये मी पडलो. बघा ना, वचन तिथं कसं खरं झालं मी तुम्हाला सांगतो की देवाचं वचन सांगतं की दृष्ट आत्मा जेव्हा निघून जाते ना, ती काय करते, लांबून बघते, ती शरीर साफ आहे, स्वच्छ आहे, झाडलेलं आहे. त्याला माहिती, पहिल्यांदा जर मला काढून टाकलंय, माझ्या एकट्याचा तर दम नाही त्याच्यात जायला, मग मी अजून 7 जणांना घेऊन जातो. आणि मग त्यांची ताकद काय होते, स्ट्रॉंग होते. आणि त्या माणसाची पहिल्यापेक्षा वाईट अवस्था. मग माझं काय झालं, माझं जे शरीर पवित्र झाडलेलं, साफ झालेलं, पण त्याच्यात नव्हती प्रार्थना, त्याच्यात नव्हतं वचन, त्याच्यामध्ये नव्हतं उपवास, हे फक्त खाली होतं. आणि 7 दुष्ट आत्मा येऊन त्यांनी काय केलं, पहिल्यापेक्षा माझी अवस्था काय केली, वाईट आणि बिकट करून टाकली. हे वचन खरं होत आहे का नाही, है ना. पण प्रियांनो, आज जर देवबापाने मला ही जी बुद्धी दिली आणि आज मी तुम्हाला ते वचन सांगतोय की ज्या वेळेस आपण प्रार्थना करतो, व्यर्थ बडबड केल्यासारखी प्रार्थना करायची नाही. मी जेव्हा बाप्तिस्मा घेतला, मी 2 महिने इतका धर्मी झालो आणि मी 2011 पासून दारू, सिगरेट हे करून सुद्धा 2019 पर्यंत मी प्रार्थना काय करायचो माहितीये, प्रभू मला घर दे, प्रभू मला घर दे, प्रभू मला घर दे, मला घर दे. आणि मी बायबल वाचायचो, पण बायबल पण थोडकंच वाचायचो, स्तोत्रसंहिता सोपं वाटायचं म्हणून मी वाचायचो, एवढंच वाचायचो आणि बंद करून पळून जायचं. 2 मिनिटं 3 मिनिटं वचन वाचायचं आणि पळून जायचो. पण होतं काय, ज्यावेळेस आपल्याला ज्ञान नसतं ना, तेव्हा परमेश्वर काही देत नाही. कसं माहिती तुम्हाला, जेव्हा मी म्हणत होतो प्रभू मला घर दे, मला घर दे, मला घर भेटत नव्हतं. पण जेव्हा मी 2019ला पुन्हा एकदा देवामध्ये उभा राहिलो आणि त्यावेळेस मी एक प्रभूकडे शपथ घेतली की आजपासून मी या व्यसनामध्ये कधीच पडणार नाहीये. प्रभू, मी तुझी सेवा करन, मी तुझ्या कार्यासाठी धडपड करन. आणि जेव्हा मी प्रार्थना सुरुवात केली, मला समज आली, मी घर मागितलं, पण मी कशासाठी मागितलं माहितीये तुम्हाला, मी म्हणलं प्रभू मला घर दे याच्यासाठी की मी त्या बेडरूम मध्ये बसून मी रोज तुझी प्रार्थना करेन, मी रोज तुझ्या वचनाचं मनन करेन, मी रोज प्रभू तुझ्यासोबत संभाषण करत जाईल याच्यासाठी आणि तुझ्या गौरवासाठी प्रभू मला घर दे. आणि 6 महिन्यामध्येच प्रभूंनी मला घर दिलं. पण 8 वर्ष माझी प्रार्थना सगळी वाया जात होती. हालेलुया. मग तुम्हाला जेव्हा प्रार्थना करायची आहे, तुम्हाला जेव्हा मागायचं आहे, तेव्हा स्वतःसाठी नाही तर देवाच्या गौरवासाठी तुम्हाला मागायचं. हालेलुया. ज्यावेळेस मी भाड्याच्या घरात राहत होतो, तेव्हा मी देवाची सुवार्ता सांगायला जायचो. लोक म्हणायचे तुझ्याकडे काय आहे आणि तू आम्हाला आला सांगायला. पण आज मी ताठ मानेने जाऊ शकतो. आज मला देवबापाने सगळं काही देऊन मला खूप आशीर्वादित केलेलं आहे. हालेलुया. म्हणून ज्यावेळेस प्रियांनो तुम्ही प्रार्थना करताना तर तुम्ही असं मागा की प्रभूच्या गौरवासाठी मागा. हालेलुया. हालेलुया. आपण 3 त्याचं 10व्यातलं एक वचन बघू. याकोब 3 त्याचं 10 वचन सांगतं, एकाच तोंडातून स्तुती व शाप निघतात. माझ्या बंधूंनो,
ह्या गोष्टी अशा प्रकारे होता कामा नये. म्हणजे एकाच तोंडातलं काय होतात, स्तुती आणि शाप निघतात. मग हे तुम्हाला योग्य वाटतं का? जर एखादा प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवून चाललाय, तो चर्चला येऊन स्तुती आराधना करतोय, तो लोकांना सिस्टर प्रेज द लॉर्ड, ब्रदर प्रेज द लॉर्ड, कसे आहात, देव तुम्हाला आशीर्वादित करेल, आणि घरी जाता जाता हे तुला अक्कल नाही का, दिसत नाही का, हे अरे बाजूला. घरी जायची गडबड, त्या सिग्नलला जरी थांबले, एखादा पाठीमागून जोरात हॉर्न मारत असतो. जर एखाद्यामध्ये देवाचा आत्मा असेल ना, तो त्याला प्रामाणिकपणे बोलेल, भाऊ 2 मिनिटं थांबा, सिग्नल आपल्याला लगेच सुटेल. आणि तो जास्त वाद करायला लागला, ठीक आहे मी साईडला घेतो, तुम्ही जा. पण लोक कशी काय वाजवतो, मग त्याच्यामध्ये तुम्हीच सांगा कुठला आत्मा आहे? पवित्र आत्मा असं शिकवतो का? त्याच्यामध्ये कुठला आत्मा आहे? मग त्या व्यक्तीला कोण चालवतं आजपर्यंत? क्लिअर आहे. मी सुद्धा गाडी चालवतो, मला सुद्धा माहिती आहे. मलाही असे लोक येतात आडवे, हे अक्कल नाही का, डोळे फुटलेत का? मी एकच म्हणतो, प्रभू त्याला आशीर्वाद द्या. हालेलुया, हालेलुया. त्या व्यक्तीला कोण चालवतं? बोला. जेव्हा आपण एखाद्याला बोलतो की भाऊ ठीक आहे तू जा, म्हणजे त्याच्यामध्ये देवाचा आत्मा दिसून येतो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. कारण देवाचा आत्मा ज्याच्यामध्ये असतो ना, तो कधी कुणाला नावं ठेवत नाही, तो कुणाचे दोष काढत नाही, तो कुणाची निंदा करत नाही, तो कुणाला उलट बोलत नाही. तर समजायचं याच्यामध्ये देवाचा आत्मा आहे. हालेलुया. मंडळीमध्ये बसले बसले असे कोपरं मारले का टपा, पास्टरनी टोमना दिलं बरं का मला. काय करतात, असे कोपर मारतात, लगेच ती शेजारची बाई किंवा तो मनुष्य बघतो, काय झालं, मला टोमना मारले. पास्टर बेकारी बरं का, टोमणे मारून बोलतात. वचन हे टोमणे मारून बोलण्यासाठी नसतं, वचन हे टोचून बोलण्यासाठी नसतं, वचन हे जीवन बदलण्यासाठी. हालेलुया, हालेलुया. सरकारी दवाखान्यातले औषधं फार कडू असतात, त्या गोळ्या ओपन जरी केल्या ना, कडू कडू वास येतो त्याच्यातून. पण जेव्हा त्या आपण खाल्ल्या जातो ना, जेव्हा आपण त्या खातो ना, आपला आजार पण निघून जातो. प्रेज द लॉर्ड. कडू औषध हे शरीराला गुणकारी असतं, म्हणून देवाचं हे वचन, सत्य वचन हे शरीराला कसे गुणकारी आहे. बोलो येशू मसीह की हालेलुया, प्रेज द लॉर्ड. किती जणांना समजतंय? मी एका मास्टरांसोबत असायचो, ते मास्टर मला काय बोलले माहिती? आनंद हे जरा जास्तच उड्या मारते, आज ह्याला वचनात असा टोमना मारतो ना. मी म्हणायचो हा हा पास्टर मारा टोमना. मला काय तेव्हा समजत नव्हतं, मी म्हणायचो मारा टोमना, आणि ते मग म्हणायचे, मग ते असं वचन सांगायचे आणि जोरात टोमना द्यायची, आणि मग समोरचा लगेच म्हणायचा आनंद मला वाटते पास्टर मला बोलले बरं का. हालेलुया. पास्टर जर वचनाने टोमना मारतो ना, तोंडाने म्हणतो ना आज मी टोमना मारणार बरं का त्याला, तेव्हा पास्टरला सुद्धा सैतान चालवतो. मी वचनाने टोमणे देत नाही, मी तुम्हाला क्लिअर करून सांगतोय देवाचं वचन. मनुष्य केवळ भाकरीने नव्हे तर कशाने जगेल? हालेलुया. मग का म्हणून घ्यायचं स्वतःला मला टोमना मारते? मग का स्वतःला म्हणून घ्यायचं मला टोमना मारला बरं का? भावा बहिणींनो, हे टोमणे मारणं नाही, हे वचन जीवन बदलण्यासाठी. स्वतःला बदलून घ्या, देवामध्ये चाला, देवामध्ये वाढा. दुसऱ्याच्या चुका काढू नका, दुसऱ्याचा तिरस्कार करू नका, दुसऱ्याचा हेवा करू नका. हालेलुया. आणि तुम्हाला एक सांगू, जो व्यक्ती मग तो पास्टर असेल, तो एखादा स्तुती आराधना करणारा आराधक असेल, तो इन्स्ट्रुमेंट वाजवणारा असेल, तो लीडर असेल, तो कुणीही असेल, जर त्याच्यामध्ये चुगली, राग है ना, या सगळ्या गोष्टी असेल तर तो काय करतो? पाप करतो. आणि वचन सांगतं पापाचं दंड हे मरण आहे. ध्यान देऊन ऐका, काय आहे? पापाचा दंड हे काय आहे? मरण आहे. जेव्हा पाप होतं त्यावेळेस काय होतं माहिती? तो पवित्र आत्मा निघून जातो.
एक चुगली जरी केली तो पवित्र आत्मा निघून जातो. आणि जेव्हा तो पवित्र आत्मा निघतो, परमेश्वराचा हात जो तुमच्या डोक्यावर असतो ना, तो देव तो हात काढून घेतो. आणि जेव्हा तो पवित्र आत्मा निघून जातो आणि देवाचं कुंपण तुमच्या भोवती जे असतं ना, ते पण निघून जातं. आणि त्यावेळेस तो सैतान असा दात काढत काढत त्याच्या आतमध्ये शिरतो. प्रेज द लॉर्ड. आणि काय करतो माहितीये, तो त्याला मारून पण टाकत नाही, त्याला तडपून 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 त्याला मारतो. आणि तो त्याच्यामधनं खेळत असतो. आणि मग तीच एक विश्वासू व्यक्ती असते, ती म्हणते या मरण्यापेक्षा मेलेलं बरं. मी माझ्या डोळ्यांनी एक सेविका बघितली, सुंदर सेविका होती. पण मला काय माहिती, प्रभू मला क्षमा करून, मी नावं नाही ठेवत, पण मी माझ्या बहिणींना हे कळावं, माझ्या भावांना हे समजावं म्हणून मी तुम्हाला सांगतो. देवाची सेविका होती, सेवा करत होती. पण झालं काय, अचानक एक किडनी फेल झाली, दुसरी पण किडनी फेल झाली. इतक्या वेदना तिला झाल्या, इतक्या वेदनामध्ये ती होती, इतक्या त्रासात ती होती. तिच्याजवळ एक कंपल्सरी माणूस पाहिजे असायचा. आणि त्याच्यानंतर तिच्यासोबत झालं काय, ती जेव्हा वॉशरूमला गेली ना, टॉयलेटला, त्यावेळी ती पाय घसरून पडली इतक्या जोरात, तिचा फुगा पण मोडला. इतकी देवाची सेविका. आणि शेवटी इतकी कडपून कडपून ती त्रासाने मेली ना, इतकी त्रासाने मेली ना, ती भयानक. मी का सांगतो माहिती, तुम्हाला हे समजायला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. देवाची सेविका असून सुद्धा इतकी वाईट प्रकारे तिचा मृत्यू झाला ना, तिचा फुगा मोडला, तिच्या किडन्या फेल झाल्या आणि इतकी त्रासाने ससून हॉस्पिटलला तिने जीव सोडला. शेवटी ती मुखाने म्हणली, अशा तडपण्यापेक्षा मेलेलं बरं. जो ज्याच्यामध्ये पवित्र आत्मा असतो ना, तो तडपून कधीच मरत नाही. किती जणांना हे खरं वाटतं. मी असे पण सेवक बघितले, आमच्या घरी एक सेवक यायचे, वयस्कर होते, 84 वय होतं त्यांचं. किती वय होतं? 84. एका घरातनं ते सेवा केली आणि त्यांनी हात जोडले आणि म्हणले की मला माहित नाही प्रभू, मला पुन्हा कधी घेऊन येईल, देवाची इच्छा असेल तर देवाकडं, नाही तर मी तुमच्याकडं. ते सेवकांनी पायात चपला नुसत्या घातल्या, फक्त डोक्याला हात लावला आणि खाली बसले. आणि जेव्हा त्यांना उठवण्यात आलं, ते उठले नाही. डॉक्टरनी चेक केलं, डॉक्टर बोलले हे 5 मिनिटापूर्वीच गेले. हालेलुया. ते तडपून तडपून नाही गेले. देवाची सुवार्ता सांगून फक्त खाली बसले, त्यांना खाटावर झोपवलं आणि चेक केलं आणि सांगितलं देवाची सेवा केली. हालेलुया. बघा प्रिय, मी तुम्हाला 2 प्रकारचं मी तुम्हाला मरण सांगितलं. किती प्रकारचं? आता मी तुमच्याकडे सोपवतो. ज्याला तडपून मरायचं असेल ना, त्यांनी कुशाल शिव्या द्या, बोट मोडा, काय वसन करायची तेवढे बिंदास करा. कारण वचन आहे, मी नाही बोलत आहे, देवाचं वचन क्लिअर सांगतं की जो पाप करतो आणि पापाचं दंड हे मरण आहे. आणि ज्याला हे मरण पाहिजे, मी तर हीच प्रार्थना करतोय की प्रभू एकाही व्यक्तीला मरणाचा अनुभव येऊ देऊ नको. कारण जेव्हा तुझं गुप्त आगमन होईल त्या वेळेपर्यंत तू आम्हाला टिकवून ठेव. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रियांनो, आपण या वचनामधनं खूप मोठ्या गोष्टी शिकलो आपण, है ना. आपण एक वचन बघू, मत्तई याचा 7वा अध्याय आणि वचन 19. मत्तई याचा 7वा अध्याय आणि वचन 19. ध्यान देऊन, कान देऊन, लक्ष देऊन ऐका. ज्या झाडाला चांगले फळ येत नाही ते प्रत्येक झाड तोडून अग्नीत टाकण्यात येईल. हालेलुया. ज्या झाडाला चांगले फळ येत नाही ते प्रत्येक झाड तोडून अग्नीमध्ये टाकण्यात येईल. हालेलुया. हालेलुया. तुम्हाला समजतंय वचन काय? ते झाड कुठलं आहे? आपण, तुम्ही आणि मी. प्रेज द लॉर्ड. तुम्ही आणि मी एक देवाचं एक रोपट आहे आणि त्याला फळ कसे आले पाहिजेत? चांगले फळ, शांती, आनंद, प्रीती, है ना, लीनता, नम्रता, सौम्यता, इंद्रिय दमन, हे फळ आपल्याला लागले पाहिजे. आणि ज्याला वाईट फळ येतात ना, वाईट, राग, कपट, द्वेष, हेवा, दारूबाजी, रंगेलपणा, हे सगळे वाईट फळाचं झाड कापून अग्नीमध्ये टाकलं जाईल. प्रेज द लॉर्ड. म्हणजे ज्याच्यामध्ये हे देवाचे पवित्र आत्म्याचे 9 फळ आहेत.
ते परमेश्वर म्हणतो ते झाड चांगलं आहे. हालेलुया. शेजारच्याला बोला, तू चांगला आहेस. प्रेज द लॉर्ड. मी पण मला बोलतो, मी चांगला आहे. प्रेज द लॉर्ड. किती जणांना समजतं वचन? कुणाला झोप येते का? नाही ना. कारण वचन बघा किती क्लिअर सांगतं, ज्या झाडाला फळ येत नाही ते झाड. पुन्हा एकदा आपल्या शेजारच्याला बोला, बोला, तुला नरकात जायचं नाही. हालेलुया. बोला, तुझ्यासाठी स्वर्ग आहे. बोला, येशू मसीह की, येशू नाम की. प्रियांनो, आज प्रत्येक व्यक्ती निराश आहे. कसा आहे? आता मी 2 मिनिटात तुमची निराशा दूर करतो. कसा आहे प्रत्येक व्यक्ती? कसा आहे? निराश आहे ना. प्रत्येक गोष्टीने निराश. प्रेज द लॉर्ड. प्रत्येक गोष्टीने तो काय? मग ती निराशा कोणाची कशी पण असू शकते. ती पैशाची निराशा असू शकते, ती घरामध्ये निराशा असू शकते, आजारपणाची निराशा असू शकते, आहे ना. ज्यावेळेस अब्राहम झाला 100 वर्षाचा आणि सारा झाली 90 वर्षाची. जेव्हा अब्राहमाला परमेश्वराने सांगितलं ना की तुला पुत्र होईल, त्यांनी फक्त मनामध्ये विश्वास ठेवला की हा मला पुत्र होईल. पण जेव्हा तो असं साराला बघायचा ना, तो म्हणायचे 90 वर्षाची म्हातारी झाली, तिला काय येणार आहे. तो तिच्याकडे बघायचा ना, तो निराश व्हायचा. पण जेव्हा तो परमेश्वराकडे बघायचा ना, त्याची निराशा निघून जायची. हालेलुया. हालेलुया. म्हणून प्रियांनो, तुमच्यामध्ये आजारपण असेल, तुमच्यामध्ये कर्जाचं बंधन असेल, हालेलुया, तुमची पत्नी तुम्हाला भांडत असेल, तुमचा पती तुम्हाला भांडत असेल, काही पण असेल, त्या निराश गोष्टीकडे बघत बसू नका. हालेलुया. त्या निराश गोष्टी थॉमस पत्रकात असायला आले. त्या निराश गोष्टी बघत बसू नका. काय करा? प्रभू येशूकडे बघा, म्हणजे तुमची सगळी निराशा काय होईल? निघून जाईल. हालेलुया. कारण परमेश्वर हे आशेचं किरण आहे. प्रेज द लॉर्ड. परमेश्वर आपल्या आशेचं एक काय आहे? किरण आहे. आणि जेव्हा ते किरण आपल्यावरती येणार ना, हालेलुया, जेव्हा ते किरण आपल्यावरती येणार आहे तेव्हा आपण चमकणार आहे. काय होणार आहे? बोला, शेजारच्याला बोला, तू चमकणार आहे. तू चमकणार आहे. आता मी बोलतो, मी चमकणार आहे. हालेलुया. ती आशेची किरण आहे. कोण? आपला प्रभू येशू. पण जेव्हा साराकडे बघायचं, ही म्हातारी झाली, तिचे पिरियड्स बंद झाले, तिला गर्भ कुठून राहणार आहे. पण तो जेव्हा परमेश्वराकडे बघायचा आणि परमेश्वर त्याला बोलायचा, मी तुला मुलगा देणारच आहे. तिच्याकडे बघितलं निराश, परमेश्वराकडे बघितलं खुश व्हायचा. आणि नंतर झालं काय? त्या देवाकडे बघून बघून प्रभू परमेश्वराने त्याला मुलगा देऊन आशीर्वाद दिला. प्रियांनो, म्हणून आजचं आपलं वचन काय होतं? तुमच्या तोंडाळपणाची फळं तुम्हीच खाणार आहात. आता एक छोटंसं तुम्हाला सांगतो वचन. बायबलमध्ये प्रेषित पौल होता, जसं आपले पौल अंकल आलेले. हालेलुया. बायबलमध्ये एक प्रेषित पौल होता नाही आहे, अजून पण होता नाही आहे, त्याचे वचन जिवंत आहे. तर तो प्रेषित पौल आणि एक स्टेफन होता नाही आहे. प्रेज द लॉर्ड. स्टेफन आणि प्रेषित पौल, ज्यावेळेस हे दोघंही, लक्ष द्या, ज्यावेळेस हे दोघंही येशू ख्रिस्ताची सुवार्ता सांगत होते ना, जेव्हा लोकांपर्यंत प्रभू येशू ख्रिस्ताचा सुसमाचार सांगत होते, त्यावेळेस त्या लोकांनी काय केलं? त्या स्टेफनला एक साईडला नेलं. हा लोकांना भडकाऊ भाषण करतो, हा येशूचं सांगत बसतो, जो मेलेला देव त्याच्याबद्दल हा सांगत बसतो, है ना. तर त्यावेळेस काय झालं माहिती? त्या स्टेफनावरती काय केलं? दगडमार करण्यात आला. आणि जेव्हा त्या स्टेफनने बघितलं की इतकी सारे लोक आहेत आणि इतकी सारी दगडी येतात, प्रत्येकाच्या हातात एक एक दगड आहे, एक एक दगड जर मला बसला तर मी मारणार. पण ज्यावेळेस स्टेफनला 2-4 दगडाचा फटका बसला, त्यांनी काय केलं माहितीये? स्वर्गाकडे पाहिलं, असं म्हणला, हे प्रभू राजा, हे प्रभू, मी माझा आत्मा तुझ्या हातात देतो. बघा आता
आणि त्याला दगडमार जेव्हा झाला ना, तर बायबलचं वचन सांगतं की तो मेला. ठीक आहे. आणि दुसऱ्या वेळेस आणि नंतर ज्या पौलाला दगडमार झाला ना, पौलाला इतका दगडमार झाला पण तो नाही मेला. का माहिती? तो मेला नाही, पण हा मेला. का माहिती? ह्यानी ह्याच्या तोंडाळपणाचं फळ खाल्लं. हा त्याच्या तोंडाने म्हणला, हे प्रभू, मी माझा आत्मा तुझ्या हातात देतोय. म्हणजे जिवंत असताना एक दगड बसला आणि तरी बोलला, मी माझा आत्मा तुझ्या हातात देतोय. परमेश्वर म्हणला, ठीक आहे, तुझ्या मुखाने बोलला तुझा आत्मा माझ्या हातात आहे, तर मी तुला माझ्याकडे स्वर्गामध्ये घेतो. पण जेव्हा प्रेषित पौलावर दगडमार झाला, प्रेषित पौलाने तोंड बंद ठेवलं आणि वचन सांगतं लोकांनी त्याला मेला म्हणून सोडून गेले. आणि प्रेषित पौल ते दगड बाहेर काढून असा बाहेर आला आणि परत लोकांनी त्याला उचललं, त्याला मलमपट्टी केली आणि त्याला व्यवस्थित केला आणि परत तो देवाची सुवार्ता गाजवायला निघाला. म्हणून तुमच्या मुखाने तुम्ही जे पण बोलता ना, थोडं कंट्रोल थोडं. आजकाल आयांना लेकरांवर लय राग येतो, खूप राग येतो, इतका राग येतो धपाटे धप्पा धप असा आवाज येतो खूप आणि मध्ये आणि मग ते आई काय करतात, त्या आई लेकरांना शिव्या देतात. लेकरांना काय करतात? शिव्या देतात आणि आपल्या मुखाने म्हणतात. ते बोलत नाही. हालेलुया. आपल्या मुखाने म्हणतात. हे जन्मलं नसतं तर बरं झालं असतं. हे काय कामाचं नाही. म्हणजे होतं काय, ती आई काय करते? शाप देते आपल्या लेकराला. वचन सांगतं लेकरू ऐकत नसेल छडी घे आणि छडीने मार, पण तोंडाने बोलू नको. कारण आताच वचन आहे, तुमच्या तोंडाळपणाची फळं तुम्ही खा. काही लोक म्हणतात ते गिन्यान गेलेलं आहे, त्याला अक्कल नाही. अरे देवाने प्रत्येकाला 1200 ग्रामचा, 800 ते 1200 ग्रामचा प्रत्येकाला मेंदू दिलाय. प्रत्येकाला. असा कुणी व्यक्ती आहे का ज्याला 4 डोळे इथं बसलेले? हा हा आत्मिक डोळे आहेत ती वेगळी गोष्ट आहे, आत्मिक डोळे ती वेगळी गोष्ट आहे. पण आहे का असं कोणी की ज्याला 2 नाक आहेत? देवाने सगळ्यांना कसं बनवलंय? त्याच्या प्रतिबिंबाचं सारखं बनवलंय. पण जर देवामध्ये आपण चाललोय तर त्याच्या वचनाप्रमाणे आचरण करणारे आपण झालो पाहिजे, हे वचन सांगतो. असं म्हणलं जातं, दादा मला 100 रुपये देतोस का? ते म्हणतो, अरे मी भिकारी आहे, मी तुला कुठून देतो? भिकारीच राहणार आहे. हालेलुया. तर प्रियांनो, मला सांगायचं काय, तर मला सांगायचं काय की आपल्या मुखाने अशा कुठल्या गोष्टी बोलू नका जेणेकरून तुमच्यावरती आजार पडले, तुमच्या भागात ते दुष्ट आत्मा पळतील. है ना? तुम्हाला त्या गोष्टीचा त्रास होत असेल, तुमच्याकडे वचन आहे, प्रार्थना करा, प्रार्थना करा. वचन सांगतं प्रार्थना ही परिस्थिती बदलते. प्रार्थना ही काय करते? परिस्थिती बदलते. आणि जे तुमच्या मुखाने तुम्ही देवाला बोलणार ना, ते होणार आहे आणि ते 100% होणार आहे. आता ज्या वेळेस मी तुम्हाला पहिली साक्ष सांगितली की जो भाऊ ड्रायव्हर म्हणून काम करत होता त्या गाडीवरती, परंतु मी त्याला बोलतो, तू स्वतःला कमजोर समजू नको, तू त्या गाडीवर हात ठेवून प्रार्थना कर की ही गाडी मला भेटली. आणि जेव्हा त्यांनी ती प्रार्थना केली, प्रियांनो, 1.5 वर्षाच्या नंतर का असेना, पण आज त्यांनी 25 लाखाची गाडी घेतली. ही खूप मोठी गोष्ट आहे. हालेलुया. जो व्यक्ती 18,000 रुपये काम करत होता, आज तो 25 लाखाची गाडी घेऊन फिरणार. का माहिती? फक्त आपल्या प्रभू येशू ख्रिस्तामुळे. आणि ज्यावेळेस मी ती गाडी बघायला गेलो, मला प्रभूने एक भविष्यवाणी दिली की ह्याला सांग 2025 मे मध्ये अजून एक गाडी असणार आहे. तो म्हणला, येस तुम्ही बोलले, मी गाडी घेतली आता. हालेलुया. हालेलुया. तर प्रियांनो, स्वतःला कमजोर समजू नका. प्रार्थनेमध्ये तत्पर राहा. देवाला अशा गोष्टी बोला की ज्या तुम्ही विश्वासात पण ठेवू शकता. परमेश्वर म्हणतो, मी ऑलरेडी तुला दिलंय, पण तुला घेता येत नाही. देवाचं वचन, मी तुम्हाला दिलंय पण तुम्हाला ते घेता येत नाही. का माहितीये? तुमच्या मुखाने. एका सेवकाची मी साक्ष ऐकली, त्याच्याकडे 4 व्हीलर नव्हती, ध्यान देऊ नाही का? त्यांनी 300 रुपयाचा गाडीचा कव्हर घेतला. काय केला? त्या 4 व्हीलरचा कव्हर घेतला 300 रुपयाचा आणि ते कव्हर घेऊन घरी आले. त्यांची मिसेस म्हणजे हे काय आणलं? ते म्हणतात मी गाडी आणली. ती कुठे गाडी? म्हणजे हे काय पिशवी?
बायको म्हणजे असं पिशवीत गाडी, त्यांनी ते खोलून दाखवली तर ते असं लांब गाडीचं कवर होतं. हे बघ गाडी. ती बायको म्हणली जास्त प्रार्थना करून डोक्यावर फरक पडलाय वाटतं. हसू येतं ना ऐकून. बायको म्हणली जास्त प्रार्थना करून डोक्यावर फरक पडलाय वाटतं. हा लांब कवर आणलंय हरमोनी गाडी. त्या सेवकाने काय केलं माहिती, रोज त्या कवरवर हात ठेवून प्रार्थना करायचं, गुडघ्यावर दाबा. प्रभू माझी पात्रता फक्त 300 रुपये कवर घेण्याची आहे, पण प्रभू तू जे देणारेस ना, हालेलुया, ते तू देणार. कवर घ्यायची माझी लायकी आहे, पण गाडी द्यायची तू देणार आहेस. 6 महिन्यामध्ये ती 40 लाखाची गाडी हालेलुया देवाने दिली त्याला. प्रेज द लॉर्ड. असे सेवक मी सेवा करतो. मला लोक माझे मित्र म्हणले हा येडा झाला. मला काय म्हणले, हा येडा झाला, हा आऊट झाला. पण तुमच्या माहितीसाठी सांगतो मी येडा नाही, मी शहाणा आहे. मला लोक म्हणतात, माझे मित्र म्हणतात अरे तो आनंद, मला अँडी म्हणायची. तर माझ्या मित्राला ते म्हणतात अरे अँडी कुठे गेला, तो येडा झाला का. अरे ते फेसबुकला युट्यूबला बघ ना काय चाललंय त्याचं. अरे हा तर पास्टर झाला. म्हणजे कोणी म्हणतं अरे चांगलं झालं ना दारूतनं बाहेर पडला. कोणी म्हणतं येडा झाला. याला पैसे भेटत असतील. पैसे बिशे काय नाहीये, सगळं देतो माझा परमेश्वर देतो. हालेलुया. ज्याला कुणाला खोटं वाटत असेल त्यांनी पण गाडीचे कवर आणून प्रार्थना करा. हा बाबा माझी पात्रता प्रभू 300 रुपयाचं कवर घ्यायची, पण त्याच्यात 30 लाखाची गाडी तू आणून टाक. हालेलुया. किती लाखाची? 30 लाख. आम्हाला फक्त रिक्षा नाही चालवायची, काय घ्यायची, प्रार्थना करायची. प्रेज द लॉर्ड. स्वतःला कमजोर समजू नका. हालेलुया हालेलुया. स्त्रियांना मला खूप माहिती आहे, स्त्रियांना एक सवय काय असते माहिती का, गाडीत बसले एखादं चांगलं कपड्याचं दुकान आलं, मान वाकडी होऊन त्या ड्रेस कडे नाही तर त्या साडी कडे बघणार आणि नवऱ्यांना म्हणणार बघा ना किती साडी सुंदर. त्यांना माहिती नवरे घेऊन देणार नाही, पण बळच दावटायचं बघा ना साडी किती सुंदर आहे. हा बरोबर आहे, चांगली, चला. मग त्या बहिणीने काय करावं, हालेलुया, काय करायचं, मिस्टरांना म्हणायचं 2 मिनिटं साईडला गाडी थांबवा. मिस्टर म्हणाले का, साईडला घ्या गाडी. जायचं हळू, त्या साडीला बघायचं, येशूच्या नावात साडी तू माझ्याकडे चालू नये. हालेलुया. ती साडी तुमच्या घरी येईल. प्रेज द लॉर्ड. माझा परमेश्वर खूप महान आहे. हालेलुया. इथून पुढं फक्त ऑर्डर करत राहायची. कशी, विश्वास. प्रेज द लॉर्ड. स्त्रियांना वाटतं कानात सोन्याचे असावे. गुगल मध्ये जायचं, तिथं टाकायचं गोल्डन रिंग्स, त्याचे स्क्रीनशॉट काढून घ्यायचे मोबाईल मध्ये आणि त्या कानातल्यावरती हात ठेवायचा. येशू राजा, हे कानातलं तू मला देणार आहेस, माझा विश्वास. हालेलुया हालेलुया. हा नेकलेस तू मला देणार आहे. त्याला रोज म्हणायचं, बघायचं, हे कानातले चल माझ्या कानातलं. हा विश्वासाने बोलायचं, येणार. आमच्या बहिणीचे पैसे येत नव्हते. आमच्या तेजस भाऊनी काय सांगितलं, त्या पैशाला माझं, हे पैसा चल माझ्या अकाउंट मध्ये. 2 दिवस सिस्टर, हे पैसा माझ्या अकाउंट मध्ये, हे पैसा माझ्या अकाउंट मध्ये. तू जेव्हा येशील मी तशी माझी चर्च मध्ये. ते खरंच आहे ना अकाउंटला, ते अकाउंटला आले त्याचे तुमचे पैसे आले. सिस्टर आल्या, हे घ्या पास्टर साहेब, काय माझा दशमान का, मी त्या पैशाला ऑर्डर केली, माझ्या अकाउंटला नाही घेऊन पडलं. हालेलुया. अहो आपला परमेश्वर तुम्ही गमतीने मागा ना, गमतीने देणार आहे. भिकाऱ्यासारखं कसलं जमत, कसलं जमत. हा भिकाऱ्यावानी मागायचं. कसं मागायचं, आनंदात. ए पैसा इकडे ये, ए साडी इकडे ये, माझ्या कपाटामध्ये ये. हालेलुया. आता ते युट्यूब मधनं मला लोक बघतील म्हणजे नेपाशी येडा झाला, पण नाही, हे बोलणं गरजेचं आहे. तुमच्या मुखाने जे बोलणार आहे तेच होणार आहे. हालेलुया. बोल येशू मसीह की जय. शेजारच्याला बोल आजपासून ऑर्डर द्यायला शिक. आता एक छोटं उदाहरण सांगू. हॉटेलमध्ये बसले, तुमच्या बाजूला कोण येतो प्लेट घेऊन अशी, तुम्ही त्याला काय करता, ऑर्डर काय करता, भैया एक पनीर मसाला, 5 बटर लावून सपासप रोट्या आणि झपट पुरा. ते काय करतो, येलो मॅडम जी और कुछ चाहिए, एक थंडगार पाण्याची बाटली घेऊन ते परत जातो, थंडगार और कुछ चाहिए, नाही नंतर बघू जा.
त्याला आपण बोलवत नाही तरी पण तो नंतर काय करतो माहिती, 1 9 लिटर घेऊन येतो. त्याच्यामध्ये लिहिलेलं असतं 1 पनीरची भाजी 200 रुपये, 5 रोट्या 20 रुपये प्रमाणे 100 रुपये, बळच आपल्याला घेऊन येतो. हालेलुया. येतो का नाही येत? त्याला कोणी बोलवलं का तेव्हा? मनानेच येतो. मग जसं तुम्ही त्याला ऑर्डर दिली, तो ती भाजी रोटी घेऊन आला, पण नंतर तो मनानेच कसं काय आला बिल घेऊन? हालेलुया. म्हणून साडीला, सोन्याला, सगळ्याला ऑर्डर द्या, ते मनानेच येणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बोला येशू मसीह की जय. आपले नेत्र बंद करू, आपण प्रार्थनेमध्ये जाऊया. धन्यवाद करतो माझ्या स्वर्गीय बाबा, खरंच प्रभू आज जे वचन तू तुझ्या लेकरांसाठी दिलं माझ्या परमेश्वरा, प्रभू या वचनाने प्रत्येकाला तू आशीर्वादित कर देता. स्वर्गीय बाबा आज प्रभू माझ्या भावांना, माझ्या बहिणींना प्रभू तू अद्भुतरित्या तू आशीर्वादित करतेस, ब्लेस करतेस. प्रत्येक आजारपण, रोगराईचे बंधन प्रभू त्यांच्यातनं निघले जाऊ दे प्रभू. ज्या गोष्टींची प्रभू त्यांना आवड आहे प्रभू, फक्त तुझ्या गौरवासाठी त्या प्रत्येक गोष्टी माझ्या भावाच्या आणि बहिणीच्या घरापर्यंत पोहोचू दे. धन्यवाद करतो प्रभू, ही वेळ समय तू आजची दिलीस, तुझे आभार मानतो. तू सहाय्यता मदत करतो. धन्यवाद करतो. विश्वासाने केलेली प्रार्थना नासरेत येशू याच्या गोड आणि गौरवी नावात मागतो म्हणून तुम्ही ऐका पिता. आमेन.